म्हणून भागवत शब्दाचा अर्थ आहे काय? भा म्हणजे काय? भक्ती. ग म्हणजे ज्ञान. व म्हणजे वैराग्य. आणि त म्हणजे तप. भक्ती, ज्ञान, वैराग्य आणि तप या चार गोष्टी जिथं एकत्र येतात त्या गोष्टीला भागवत असं म्हटलं गेलं. व्याकरण शास्त्रात भागवत शब्दाचा अर्थ केलाय. भा म्हणजे भाति सर्वेषु लोकेषु. ग म्हणजे गीयते नारदादिती व वर्तन्ते सर्व शास्त्रेषु. त म्हणजे तत्स्मर भगवत विदुः. याचा अर्थ भाति सर्वेषु लोकेषु. जी भगवंताची कथा तुमच्यासारख्या आमच्यासारख्या मनाला सगळ्यांच्या भावते. भाति सर्वेषु लोकेषु गीयते नारदादिती. ज्या कथेचं गुणगान नारद आदी मुनी देखील करतात. आणि वर्तन्ते सर्व शास्त्रेषु. सगळ्या शास्त्रामध्ये श्रेष्ठ असणार पुराण. वर्तन्ते सगळ्या शास्त्रात ज्याचं अनुकरण केलेलं होते, सगळ्या शास्त्रांचा सार ज्याच्यामध्ये आहे, असं हे वर्तन्ते सर्व शास्त्रेषु तत्स्मर भगवत विदुः. आणि अशाच या भागवताचं आपण चिंतन केलं पाहिजे. म्हणून परम पावन असणारी ही भागवत कथा जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम लभेत. अनेक जन्माचं पुण्य ज्या वेळेस एकत्रित येतं त्यावेळेला भगवान परमात्म्याची दिव्य असणारी कथा आपल्याला श्रवण करण्यासाठी मिळत असते. म्हणून भागवत कथा सामान्य नाही. 17 पुराण आहेत. किती? 17 पुराण. पुराण म्हणजे काय बघा. पुराणी अंतकरणाने जीव हृदयाने अनती उज्जीवती ती पुराण.